नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? लेकिन ये साला कर क्या रहा है? आशा करतो की चांगलेच असाल. आज आपण आहोत गुजरात मध्ये बडोदाच्या साईडला सावली येते बडोद्याला गाडी खाली करून गाडी भरण्यासाठी आलो होतो. अशी जंगलामध्ये कंपनी होती ना, तिकडे काय हॉटेल ना चहा पाण्याची सुविधा. मग काय काढला आपला गॅस स्टोव्ह, पाणी बासनं भांडे बाहेर आणि डाळ शिजवायला टाकली. तोपर्यंत म्हणलं चला मिरच्या वगैरे कुटून घ्यावात. मिरच्या वगैरे कुटून घेतल्या. मस्त थकून आलेलो होतो रात्रभर गाडी चालवून. पण आता बनवल्याशिवाय काय पर्याय का? नाही बनवतो मग खाणार काय? लसण मिरची कुटून घेतली. सगळे व्हिडिओ मी बनवू शकत नाही, सगळे रेकॉर्डिंग करू शकत नाही, कारण मी एकटाच आहे. हे आपलं गॅस, बासनं भांडे, स्टोव, चपात्या ऑलरेडी पहिल्याच वेळेस आज बनवून ठेवल्या होत्या. कधी बनवता येत नाहीत आपल्याला, पण बनवले आज. मग परत आता ही डाळ शिजवायला घातलेली, शिजली का नाही बघावं म्हणलं. तर डाळ आपली शिजत आलेली होती. डाळ शिजलेली उचलून बाजूला टेकायची होती आणि जेवायला चालू करायचं होतं. तर ही अशा प्रकारे आपली डाळ आता बनवून झालेली आहे तयार. आता भूक पण लागलेली आहे. दुपारी जेवलो पण त्या हाटलावर लय घाण जेवण दिलं. त्या ओघाने म्हणलं आज थोडा उशीर लागू द्या, असं बी काय गाडी सुटणार नाही. मस्त निवांतपैकी जेवण करू. मग काय कांदे वगैरे कापून घ्यावा म्हणलं अगोदर, कारण आपल्याला सगळ्यात जास्त कांदालाही लागतो खायला. बाकी हॉटेलवाला कदरून जातो कांदा मिरची देऊ. मग आपल्या काय आपल्या हातच आहे, किती बी कापा किती बी खा, त्याला काय अडचण नाही. मग अशा प्रकारे कांदा कापून ठेवला. मग आता म्हटलं पहिल्या वेळेस भाजी बी आणि भाकरी बी पहिल्याच वेळेस बनवल्यात, पण कसल्या आल्यात काय माहिती. हे बघा, हे आता हे सगळ्यात लास्टून 2 नंबरला असली बनवली. म्हणजे वरचीवर सुधारित येत गेल्या. जसं सुरुवातीला नाही जमलं 1-2 चपात्याला. आमचे मित्र आशिष भाऊ तिकडून फोनवर सांगायला होते, अरे बाबा असं बनवायचं तसं बनवायचं. लय वाईट गोष्ट आहे. ज्यांना खायला चांगलं भेटतंय ना, ते घरी असताना घरचं जेवण करीत जा मित्रांनो. आम्ही बाहेर हॉटेलवर खातो ना, आम्हाला माहिती आहे की हॉटेलची किती घाण जेवण असते ते. अहो त्या तांदूळात पडले किडे वगैरे काय काढत नाही, जशाला तसे टाकून खाऊ घालतात. आणि जर विचारलं तर जिरा आहे म्हणतात, जिरा. ज्यावेळेस तुम्ही हॉटेलवर जेवायला जाता ना, इतकं वाईट वाटतं बघून आयला. घरचं सोन्यासारखं अन्न सोडून लोक बाहेर जेवायला जातात. मग आता शेवटी यावेळेस पण तसंच केलं होतं. बायकोला फोन करूनच विचारलं होतं, सांग म्हणलं मला मिरचू बनवायचं, कसं बनवू. मग बायकोने सांगितल्याप्रमाणे आपलं वाढून घेतलं, बनवलं बी. आणि आता जेवण करायचं होतं. पंखा वगैरे टाकला, जेवण चालू होतं. तर परत पुन्हा म्हणताना आणखी जेवायला बोलवलं नाही. बाबांनो जेवायला या, सगळेजण मिळून ह्या 4 चपात्याचा बोकना करून टाकू. तर विषय असा आहे बाबा की बनवायला थोडी तकलीफ होती, पण खायला लय मनासारखं भेटते. लय बेकार हाल झाले ना राव माझ्यावाले बनवून त्याच्या आईला. मी किती भारी होतून कसला झालोय. काय नाही बघायसारखं. झोपीनं व्हायलाच गिळलंय, भूक व्हायलीच लागली. ड्रायव्हरची मजा वाटणार नाही लोकांसाठी. हे बघा असे हाल असे ड्रायव्हरचे बनवून खायचे म्हणल्या बाबा हो. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला ड्रायव्हिंग लाईनमध्ये यायचंय ते ड्रायव्हिंग लाईनमध्ये येऊ नका. तिकडे काय पळाट्या उपटा उसत वडा बैलगाड्या चालवा, पण इकडे ड्रायव्हर लाईनमध्ये नका येऊ. आता होता तेव्हा होता, घ्या देवाचं नाव, या जेवायला सगळेजण. होती तेव्हा होती मजा या धंद्यामध्ये, पण आज काय राहिलेलं नाही. धंदा फुल संपलेला आहे. तर एक वेळेस आणखी सांगायचं मित्रांनो की ज्यावेळेस आपण आपल्या हाताने बनवून खातो ना, त्यावेळेसची गोष्ट वेगळीच असते. त्याचा स्वाद आणि आनंद एकदम वेगळाच. तिकडून सांगायला बायको असल्यामुळं आज खाऊन बघितलं, एकदम घरच्या भाजीसारखीच भाजी झाली होती, नंबर 1. जसं काय घरी बसून जेवतं असं वाटलं. मग काय आता भाजी लय मोठी झाली म्हणलं जाऊ द्या चुरूनच खा म्हणलं. आता काय भाजी अशी संपायची नाही. मग चुरून खायला चालू केलं. आता भाजी काय चपात्याला लय मोठी संपत नसती, तरी पण भाजी शिल्लक राहिली होती. म्हणलं आता ही भाजी सकाळच्याला भरून ठेवावत भाजी, कारण एवढं सगळं मटेरियल माल मसाला टाकून बाबा हे वस्तू भाजी फेकून द्यायला पुरत नाही. जर असा माजुरीपणा केला तर मग पुन्हा खायला भेटत नाही. मग अशा प्रकारे भाजी वगैरे आपण किटली पण घेतलेली ते शिल्लक राहिल्यानंतर वतून ठेवायला. तर अशा प्रकारे भाजी वगैरे वतून ठेवल्यानंतर आता हे जेवण लय फुल झालतं. ते बासनं भांडे धुवायचा काटाळा आलता, पण म्हणलं चला बाबा धुवून टाकावं. ते पुन्हा सकाळी बी आपल्याला धुवायचे, तिथं काय बायको आहे का धुवायला. म्हणून हे पहिल्यांदा किटली कुठं ठेवा म्हणून मेळ लागा ना, कारण आता चालू गाडीमध्ये जर पडली तर भाजी खलास होईल. ते ढक्कन दिलं लागत हे जेवायला. मग परत ती मेन कापडाची पिशवी उलटी करून लावली
आणि अशा प्रकारे आता तिचं ढक्कन आता पॅक बसवणार. ढक्कन पॅक बसवल्यानंतर म्हणलं पायथ्यामध्ये लेफ्ट साईडला ठेवत म्हणजे पडायची नाही, कारण त्या साईडला सगळं सामान असतंय ना. एकटाच आहे मी, एकटाच असल्यामुळे जसं लोकांसारखं बाबा कांदा कापल्याला लिंबू कापल्याला सगळं काही दाखवू शकत नाही, कारण रेकॉर्डिंग कोण करणार, शूटिंग कोण करणार. असतात आपले छोटे मोठे ब्लॉग करीत जा. आलं म्हणाला तर लाईक कमेंट, नाही आलं तर काय मग आहेच की आपलं करमणूक टाइमपास. आणि राहिलं सायला आपल्या आठवणी म्हणून बी मी व्हिडिओ बनवत असतो. असं काय लाईक कमेंटची काय अशा अपेक्षा नसते आपल्याला, पण मग आपलं काहीतरी करायचं म्हणून करायचं टाइमपास असे आपले व्हिडिओ असतात. आता मुलं चला हे बासनं भांडे धुवून टाकावत, कारण सकाळी परत उठल्यानंतर उठल्या पहिलं काम पाठीमागं लागन हे बासनं भांडे धुवायचे. म्हणून कसे का व्हायना येडे वगैरे धुवत मुलं सकाळी चांगले धुवून टाकता येते. तर तसं मित्रांनो, ज्यांना कोणाला घरचं जेवण भेटतंय ते घरचे घरी जेवण करीत जा मित्रांनो. काय नाही या बाहेरच्या हॉटेलच्या जेवणामध्ये आम्ही बी त्याच पापाचे फळं भोगतो. गरीब बायको पंचपक्वानाचं अन्न ताट करून वाट बघायची, म्हणायची अहो यान जेवायला. आम्ही इकडून फोनवर धमकी द्यायची, अरे दम ऐक नाही तुला, काय सारखं वटवट लावित असते पाठीमागं. पण आता हे असे दिवस त्याचे परिणाम हे भोगावे लागतात. त्याच्यामुळं आलेल्या वेळेची, रोटीची, भाकरीची आणि माणसाची वेळेवर जर किंमत केली तर त्याची परतफेड माणसाला भोगावी लागत नाही. ही गोष्ट आहे. आम्ही घरच्या अन्नाला त्यावेळेस नावं ठेवायचो आणि हाटलावर जेवायला जायचो काय. त्याच्यामुळे हे अशा गोष्टी येतात. तर चला मित्रांनो, छोटा मोठा ब्लॉग आपला असतो, सही असून देत जा. सगळं धुवून धावून ठेवून दिल्यानंतर मग विषय असा होता की बाबा आता झोपायचं होतं, कारण लय वेळ झालं एकटाच स्वयंपाक बनवतोय. कदरून गेलतो, पंख्याचं बटन टाकलं, म्हणलं झोपा आता. गाडी तर सकाळी सुटणार आहे आणि आता मग चालू आहे आराम करायला. तर कसा वाटला आपला छोटासा एक ब्लॉग